सर्वांना राम राम, नमस्कार आणि जय शिवराय. तर नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. त्याच निमित्ताने स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या 351व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अचलपूर येथील मंडलेश्वर विहिरीची स्वच्छता घेण्यात आली. या मोहिमेत स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या मावळ्या व्यतिरिक्त अचलपूर परतवाडा येथील नामवंत समाजसेवक सुद्धा या मोहिमेत सामील झाले. त्यांची नावे पुढील प्रमाणे: गजूभाऊ कोल्हे, रुपेश भाऊ ढेपे, निलेश दौंड सर जे आर्किटेक्ट आहे, BS पाटील कॉलेजचे प्राचार्य श्री डॉक्टर एकनाथ तट्टे सर आणि त्यांच्या मिसेस वनिता तट्टे मॅडम आणि सोबतच दीपालीताई विदळे या देखील या मोहिमेत सामील होत्या. या मोहिमेत सर्वांनी मोलाची कामगिरी पार पाडली आणि पूर्ण विहीर स्वच्छ केली. तर मित्रांनो, आपण या विहिरीची स्वच्छता बघता बघता या विहिरीचा इतिहास देखील जाणून घेऊया. त्याआधी तर जे या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आयकॉन आहे तिला प्रेस करा आणि ऑलवर करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि हो, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हे ठिकाण फार प्राचीन आहे. अचलपूर शहराचे जुने नाव एलेशपूर जैन धर्मीय नावाच्या इल राजाने अचलपूर शहर वसवल्याचे इतिहासात वर्णन आहे. यादव काळापासून या शहराला फार महत्त्वाचे स्थान आहे. 52 पुरांमध्ये वसलेले हे शहर 2000 वर्षाचा इतिहास घेऊन आजही जिल्ह्यातील सर्वात मोठे लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. यादवी सत्तेनंतर मोगलशाही, इमादशाही, निजामशाही, ब्रिटिश व मराठा यांनी सुद्धा या शहरावर इतिहास गाजवला. वराडाच्या इतिहासातील मानाच्या व महत्त्वाच्या पुरातन वस्तू आजही इतिहासाची साक्षी देत येथे उभे आहे. त्यापैकी एक मंडलेश्वरची पायवीर अचलपूरवरून सुलतानपुरा रस्त्यावर एका मोठ्या ईदगापासून कच्च्या रस्त्याने थोडे पुढे गेले असता उजव्या हाताच्या अकोलकर यांच्या शेतात ही पायविहीर आहे. पायविहीर म्हणजे विहिरीत उतरण्याकरिता पायऱ्या असणारी विहीर. विहिरीच्या वरच्या बाजूला हनुमंताचे मंदिर असून या हनुमंताला मंडलेश्वर हनुमान मंदिर म्हणून ओळखले जाते. हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर लगेच मंदिराच्या अलीकडे विहिरीत उतरण्याकरिता 5 फूट रुंदीच्या पायऱ्या आहेत व मंदिराच्या पुढच्या बाजूला झाडाझुडपांनी वेढलेल्या अवस्थेत टाके आहे. संपूर्ण विहीर काळ्या दगडात बांधली असून चौकोनी आकाराची आहे. विहिरीच्या दगडावर सुंदर नक्षीकाम केले आहे. नक्षीकाम बघता विहिरीत उतरले असता आतमध्ये विहिरीच्या उजव्या व डाव्या बाजूला देवड्या आहेत. बहुधा ह्या देवड्या त्या काळात विहिरीच्या रक्षणाकरिता किंवा आराम करण्याकरिता बांधले असावेत. देवड्यांच्या कमानी नक्षीदार आहेत. विहिरीमध्ये चारही बाजूंना फिरण्याकरिता दगडी ओटा बांधलेला आहे. मध्यभागी खूप घाण असल्यामुळे व स्थानिकांच्या दुर्लक्षणामुळे विहीर संपूर्ण बुजली आहे. विहिरीच्या दगडावरचे कोरीव काम कौतुकास्पद आहे. इतिहासाची साक्ष देत वर्षानुवर्ष लोकांची तहान भागवणारी विहीर आज मात्र खितपत पडली आहे. बोरवेलमुळे व पाण्याच्या अन्य साधनांमुळे या विहिरीकडे दुर्लक्ष झाले आहे. हा सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे. त्याकरिता स्थानिक लोकांच्यात जनजागृती करून या विहिरीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. विहिरीवरच्या बाजूला पाणी काढण्याकरिता मोठीची व्यवस्था आहे. आजूबाजूचा भाग स्वच्छ केल्यास अजूनही बरेच बांधकाम येथे दिसण्याची शक्यता आहे. विहिरीचा बांधकामाचा नक्की काळ माहीत नसला तरी विहीर ऐतिहासिक आहे हे नक्की. विहिरीजवळून हाकेच्या अंतरावर आमरेचा महाराज राजा मानसिंग यांची समाधी आहे. राजा मानसिंग अकबराच्या दरबारातील 7 हजारी मनसबदार होता. अकबराच्या कालखंडात राजा मानसिंगचे महत्त्वाचे स्थान होते. हे ठिकाण बघण्याकरिता एकदा तरी अचलपूर शहरात भेट द्यावी. राजा मानसिंग या भागात तळ ठोकून बसला त्यावेळी त्यांनी ही विहीर बांधण्याची शक्यता आहे. तो रसिक असल्यामुळे विहिरीत बसून गाणे ऐकायचा असे इतिहासकारांकडून समजले आहे.
विहिरीत खूप सारे वडाची झाडे उगवलेली आहे. त्यात काही निंबाची झाडे आणि अन्य झाडे आहेत. ही वडाची झाडे विहिरीच्या दगडातून उगवतात आणि काही दिवसांनी मोठे झाल्यानंतर विहिरीचा दगडाचा भाग सरकतो आणि दगड पडण्याची शक्यता वाढते. जसे आपल्याला समोर दिसतच आहे की एका झाडामुळे विहीर फडकलेली आहे. म्हणूनच हे झाडे काढणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला ही विहीर जतन करण्यासाठी ही झाडे काढणे खूप गरजेचे आहे. नाहीतर या ठिकाणी आपल्याला फक्त दगडच बघायला मिळेल. पुढच्या पिढीला दाखवण्याकरिता आपल्याला ही मेहनत आजच करावी लागेल. नाहीतर येत्या काळात ही विहीर नाहीशी होऊन जाईल. म्हणूनच या विहिरीचं जतन करणं खूप महत्त्वाचं आहे. झाडे काढण्याकरिता सेफ्टी बेल्टचा वापर केला आहे. त्यात वरून 2-3 जण त्याला पकडून आहेत आणि एक खालून पकडून आहे. विहिरीतील संपूर्ण झाडे ही काढली नाही, कारण एका झाडावर त्या ठिकाणी चिमण्यांचे घरटे होते आणि त्या झाडावर एक घरटे नसून तर त्या झाडावर तब्बल 15 ते 20 घरटे होते. म्हणून काही झाडे काढली नाहीत. जय शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. विहिरीची स्वच्छता केल्यानंतर महाराजांची पूजा करण्यात आली. नंतर महाराजांचा जयघोष झाला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सुवर्ण सिंहासनाधीश्वर श्रीमन राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अखंड भारताच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा किती महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांना माहितच आहे. एक आपल्याला जगण्याची नवीन दृष्टिकोन देण्याचा हा दिवस. बरेच जण हा प्रश्न विचारते काय एक स्वच्छता करून तुम्ही काय साध्य करता. मागे आपण जे सिद्धपूरचं केलं तेव्हा एका जणांची प्रतिक्रिया होती काय करता हा खूप मोठा विषय आहे, त्याला उत्तर काहीच नाही आहे. पण आम्हाला आमचा इतिहास जपायचा आहे आणि तो इतिहास भविष्यात टिकला पाहिजे. त्यासाठी आमचे छोटासा प्रयत्न आहे. माहिती आहे आम्हाला स्वच्छता केल्यानं या वास्तू टिकणार नाही आहे, त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे, संवर्धन करणं आवश्यक आहे. पण त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. आणि आम्ही हे जे काही काम करतो तुम्ही प्रत्येक जण इथं जो येतात इथून गेल्यानंतर जी काही ऊर्जा घेऊन जातात आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे जे काही पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या समाजात तयार होते त्यामुळे याचं संवर्धनाचं काम नक्कीच भविष्यात होणार आहे. मी मागे आमचं तज्ञांशी बोलणं झालं होतं याचं सगळं डॉक्युमेंटेशन करायचं. तर मी इथं आवाहन करतो निलेश जवळ सरांना की याचं एक आम्हाला 3D मॅपिंग करून द्या की हे एव्हिडन्स भविष्यात राहील. आपण राहू नाही राहू ही वास्तू राहील नाही राहील पण ती एक एव्हिडन्स येणाऱ्या काळासाठी राहील. त्यासाठी आणि एक महत्वाचा विषय असा आहे की आपण एका ऐतिहासिक शहरात आज आहोत ते म्हणजे अचलपूर शहर. आणि या अचलपूर शहराची खूप पडझड झालेली आहे. त्याचं संवर्धनाचं काम खूप आवश्यक आहे. तर दीपाताई आहेत, गजानन दादा आहेत, यांचं अचलपूर शहरासाठी वेगवेगळे काम चालूच असतात. सगळे आपापल्या क्षेत्रात कामं करतात पण ह्या इतिहासाच्या दृष्टीनं एक नवीन उपक्रम चालू आहे. यासाठी मी सगळ्यांना एक विनंती करतो. विषयाला घेऊन आव्हान केलं की ऐतिहासिक वस्तू
प्रबोधन करण्यात यावं आणि याच्या नावाचं एक मला देखील प्रेझेंटेशन करायचं आहे आणि माझ्या वास्तू कशा समर्पित केल्या जाईल ऊर्जा कुठून मिळते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की ऊर्जा मिळते. आता दादा ते काय गाडी बघितलं त्याच्यापासून ही ऊर्जा मिळते. आता सकाळपासून फोन करतो आम्ही, एकही मुलगा असा रिकामा नव्हता. चालू 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 आणि महाराज कुठं करत होते म्हणजे महाराजही रिकामे नव्हते पण ते एक चांगलं काम करत होते. आणि सगळ्यांना तुम्ही जो स्वराज्य प्रतिष्ठान हा जो उपक्रम राबवत आहे आणि आपले ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक आता त्यांनी पण कबूल केलं आहे आपल्याला तिथे मदत करतील म्हणून त्या सरांचं पण अभिनंदन. आणि आम्हाला थोडं थोडं तुम्ही या उपक्रमात भाग घेण्याची संधी देतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमचे अजून थोडेसे माहेर फाउंडेशनतर्फे हार्दिक धन्यवाद. जय शिवराय. शिवादादांनी सांगितलं की किल्ल्याची निर्मिती कशी झाली यावर त्यांनी एक छानसं उदाहरण दिलं. किल्ल्याची निर्मिती कशी झाली तसं काही निर्माण आलेलं आणि सांगितलं की किल्ल्याची निर्मिती या घरट्यांपासून झाली. घरटे जे आहेत ही प्रेरणादायी आहे. किल्ल्याची रचनाही त्याच पद्धतीनं बनवलेली आहे. त्याच्यामध्ये जाण्याचा रस्ता, मुख्य मार्ग, आज कुठं घाट जागा असायला पाहिजे, कुठं मोकळी जागा असायला पाहिजे, ते सगळं त्या पक्षांना कसंच माहिती आहे. आणि त्यांच्यापासून प्रेरणा मानवानं घेतली आणि किल्ल्याची निर्मिती झाली असं. तर त्याही गोष्टी आपण इथं बघितल्या. मेहनत तर सगळेच करतात. स्मारका संदर्भामध्ये आपलं जे सर लालपूल आहे त्या चौकाला नगरपालिका असताना छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणून ठराव मी करून घेतला होता. ते नाव आपण त्याला माहिती. वाघा माताचा जो कॉर्नर आहे आतमध्ये ती जागा परवा दिवशी प्रशासनाने मोजलेली आहे. 4000 स्क्वेअर फूट जागा आहे. शासनाकडून आपल्या 90% आपल्या परवानगीच्या संदर्भात 90% आपण कारवाई झालेली आहे. त्यांची मोठ्या झाल्यानंतर आपल्याला परवानगी मिळेल किंवा एक चांगलं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या कारण की त्यावेळेस आपण एक विस्तृत मोठी बैठक सगळ्यांना समावेश एक बैठक आपण मोठी करू. तर एक चांगलं स्मारक संभाजी महाराजांचं सुद्धा शिवाजी महाराजांचं आहे. आता त्याला पुन्हा जीर्णोद्धार होणार आहे. त्याला डिझाईन तयार झालेलं आहे. त्याला पैसे आलेले आहेत. 60 लाख रुपयाचा टप्पा आलेला आहे. आपल्या आपण मागं लागून तो आणलेला आहे कारण की आपले हाजी मोहम्मद अफीकच्या वेळेस तो उभं झालेला आहे. तर त्याच्यानंतर काही डेव्हलपमेंट झाली नाही नगरपालिकेमध्ये. तर त्याचं सुद्धा आता आपण कंपाऊंड त्याचा ते मागचं सगळा भरपूर वगैरे आपण जे करणार आहे तेवढं म्हणून आपण आपले सगळं सोबत आहे. आपापल्या क्षेत्रात माहीर होत आहे. माहीर या अर्थात होतोय की कोणी राजकीय क्षेत्रात आहे ते आपलं काम करतात आणि निष्ठेनं करतात आणि ही निष्ठा खूप महत्वाची. आर्किटेक्चर आहे ते आपलं काम करतात. शिवाभाऊचा प्रश्नच नाही. शिवाभाऊ म्हणजे एक अफलातून रसायन आणि मी देखील त्यांच्या मावळ्यात आहे. प्रतीक आहे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे सचिव. आपापली जबाबदारी ठरलेली आहे. शिवाभाऊ सांगितलं की SMS टाकल्याबरोबर इथे फोन आले. फोन काही कोणाला केला नाही. मलाही फोन बिन नव्हता. कोणाच तरी स्टेटस पाहिलं. मग रात्री बोललो आलो. ही अखंड आणि अव्याहत पद्धतीने चालणारी ही एक ऍक्टिव्हिटी आहे आणि ती आपल्याला चालवावी लागणार आहे. कारण शिवाभाऊनी त्याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. काय म्हणतात इतिहास का इतिहासावर कटाक्ष का टाकायचा, का या सगळ्या वास्तूंची डागडुजी करायची, स्वच्छता करायची, काय इतिहासाचं वाचन करायचं पुढच्या पिढीसाठी किंवा आपल्याला देखील पुढच्या काळात जगायचं असतं. तेव्हा काही मार्गदर्शन मिळतं, प्रेरणा मिळते, मोटिवेशन मिळतं आणि त्यासाठी इतिहास असतो. आपण जी मोहीम आयोजित केली पायथ्याच्या स्वच्छतेची तर आज आपल्यापैकी 2 असे मावळे आहेत की जे आपल्या संस्थेच्या सुरुवातच्या कामापासून आपल्याशी जुळले. प्रत्येक मोहीमच्या जबाबदाऱ्या याच्या योग्य पार पाडल्या. जेव्हा ज्यावेळेस आपली गावीलगड सगळ्यात मोठी आणि सर्वात महत्त्वाची मोहीम असते तर भोजन व्यवस्था जी सर्वात महत्त्वपूर्ण व्यवस्था असते ती जबाबदारी प्रत्येक वर्षी यथायोग्य पार पाडणारे असे आपले 2 मावळे. खरं तर हे सर्व काम करत असताना आज त्यांचं सिलेक्शन झालं आणि येणाऱ्या या आठवड्यात सर ते व्हिएतनामला जाणार आहे ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर आणि शुभम पंडित दोघांना इथं आमंत्रित करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करा.
त्याशिवाय मग तुम्ही इकडे हा मग. गुच्छ आता गुच्छ रे हो चले या हा, मग तुम्ही या ना. तो चांगला निघत नाही. मोहिमेचा समारोप एका रॉकस्टार मावळ्याने केला, तोही त्याच्या गाण्याने. डोळे भरून